शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय यड्रावकर शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीनं 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी जयसिंगपुरात 12वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले। सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ही माहिती दिली। संमेलनाच्या अध्यक्षा माजी आमदार सरोजताई काशीकर आहेत। शनिवारी सकाळी ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात होणार आहे। दुपारच्या सत्रात पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र आणि मंत्र या विषयावर परिसंवाद होणार आहे। यामध्ये डॉक्टर राजेंद्र कुंभार, डॉक्टर वसंतराव जुगळे, डॉक्टर जालंधर पाटील यांचा सहभाग आहे। यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे उपस्थित राहणार आहेत। तिसऱ्या सत्रात दुपारी गंगाधर मोठे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कवी संमेलन होईल। सायंकाळच्या सत्रात शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी या परिसंवादात शैलजाताई देशपांडे, सीमा नरोडे, डॉक्टर आदिनाथ तकटे हे मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर शेतीचा एकच आधारस्तंभ फक्त चौथा स्तंभ या विषयावर परिसंवादात राजकुमार चौगुले, ज्ञानेश उगले सहभागी होतील। यावेळी गंगाधर मुटे यांचं बीजभाषण होणार आहे। रविवार शेतकरी भक्ती प्रभात हा कार्यक्रम होईल। त्यानंतर होणाऱ्या शेतकरी गझल मुशायरा या कार्यक्रमात राज्यभरातून दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत। त्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ होईल। या संमेलनास माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश पाटील टाकवडेकर, सावकार मादनाईक, कैलास तवार, रमेश खांडे भराड आदी उपस्थित राहणार आहेत। पत्रकार बैठकीला कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संयोजक ॲडव्होकेट सतीश बोरुळकर उपस्थित होते।